भोसा येथील वादग्रस्त उपोषणाची सांगता, उपोषणकर्त्याचा धक्कादायक खुलासा। भोसा येथे सुरू असलेल्या वादग्रस्त उपोषणाची अखेर प्रशासनाच्या मध्यस्थीने आणि मागण्यांबाबत सकारात्मक कार्यवाही झाल्यानंतर सांगता झाली। संबंधित प्रकरणात प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून अहवाल सादर करण्यात आला। त्यानंतर आपल्या मागण्यांबाबत समाधान झाल्याने आपण स्वेच्छेने उपोषण मागे घेतल्याचे उपोषणकर्त्याने स्पष्ट केले। उपोषणाची सांगता झाल्यानंतर उपोषणकर्त्याने काही गंभीर दावे करत संपूर्ण प्रकरणाला नवे वळण दिले। उपोषण सुरू असताना प्रशासनाबाबत आपले काही गैरसमज झाले होते, मात्र प्रत्यक्ष परिस्थिती समजल्यानंतर ते दूर झाल्याचे त्याने सांगितले। उपोषणकर्त्याच्या म्हणण्यानुसार महागाव येथील काही राजकीय मंडळींनी त्याची दिशाभूल करून तहसीलदारांविरोधात वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला। माझ्या खांद्यावर बंदूक ठेवून तहसीलदार साहेबांना लक्ष्य करण्याचे राजकारण काही लोकांकडून सुरू होते, याबाबत मला कोणतीही माहिती नव्हती असा दावा त्याने केला। तसेच उपोषण संपवल्यानंतरही काही लोकांकडून दबाव आणण्याचा प्रयत्न झाला। उपोषण मंडपातून उठू नकोस अन्यथा तुझ्यावर कारवाई होईल अशा स्वरूपाच्या धमक्या देखील मिळाल्याचा आरोप त्याने केला। राजकीय हेतूने प्रेरित व्यक्तींनी आपला वापर केल्याचंही त्यांनी म्हटलं आहे। ज्यांची बोगस अथवा नियमबाह्य कामे तहसीलदारांनी केली नाही तेच लोक त्यांच्या विरोधात कटकारस्थानी रचत आहेत असा गंभीर आरोप उपोषणकर्त्याने केला। दरम्यान तालुक्यात चर्चा आहे की महागावमधील काही पत्रकार आणि बोगस नेते यांची बेकायदेशीर कामे तहसीलदारांकडे प्रलंबित आहेत। त्या बोगस प्रकरणांवर तहसीलदारांनी स्वाक्षरी न केल्याने हे लोक तहसीलदारांविरोधात कट रचत असल्याचे बोलले जात आहे। उपोषणकर्त्याच्या खुलाशामुळे या चर्चेला अधिक बळ मिळाले आहे। दरम्यान तहसीलदारांनी संबंधित प्रकरणात प्रत्यक्ष मार्गदर्शन करून मागण्यांवर योग्य ती कार्यवाही केली। प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेतल्याने आणि आपल्या मागण्यांबाबत समाधान झाल्यानेच आपण उपोषण मागे घेतल्याचे उपोषणकर्त्याने स्पष्ट केले। सिटी इंडिया न्यूज।